जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण संत श्री एकनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. आज आपण 15वा अभंग बघणार आहोत. कालपर्यंत 14 अभंग आपले बघून झाले. 15व्या अभंगात नाथ महाराज क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या कल्पनाही मांडतात. शिवाय जीव शिव याच्यावरही भाष्य करतात आणि आत्मस्वरूपाबद्दलही बोलतात. या अभंगात ते म्हणतायत, 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वांचा मूळ हरी. कल्पना अविद्या तेणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. हरिपाठाच्या विवरणामध्ये सुद्धा एकदा तत्वांचा विषय आलेला होता. आजपर्यंत झालेल्या निरनिराळ्या ऋषीमुनींनी, महापुरुषांनी, संत महात्म्यांनी ही कल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली आहे. कुणी असं म्हणतं की सृष्टी एकाच तत्वातून झालेली आहे. कुणी असं म्हणतं 2 तत्वांमधून झाली आहे, शिव आणि शक्ती. तर कुणी असं म्हणतं की ही 3 तत्वांमधून झाली आहे. कुणी 5 म्हणतं, तर कोणी 18, कुणी 21, कुणी 25. नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतायत की 36 तत्वांचा मूळ हरी झालेला आहे. पंचमहाभूत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आपलं अंतःकरण इत्यादी इत्यादी घटक मिळून हे 36पर्यंत जातं. शिवाय पंचमहाभूतांचा विस्तारही विलक्षण आहे. प्रत्येक एका भूतामध्ये 5 भूते सामावलेली आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व झाली. पण या 5 महाभूतांमध्ये सुद्धा प्रत्येक भूतामध्ये 5 भूतं आहेत. म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे. तसंच आकाश तत्वामध्ये सुद्धा इतर तत्वे आहेत. असं मिळून पंचीकरण हा विषय दासबोधामध्ये सविस्तर आलेला आहे. एकूण काय, वेगवेगळे संत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात की ही सृष्टी कशी निर्माण झाली आणि ज्याच्या संकल्पानं ही सृष्टी झाली तो मूळचा हरी किती तत्वांचा आहे. इथे नाथ महाराज म्हणतायत तो 36 तत्वांचा आहे. तर आपण ते मानून पुढे जाऊया. ते म्हणतात, 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वांचा मूळ हरी. कसं आहे, आज आपण देहभावावरती आहोत, जीवभावावरती आहोत, ही आजची सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं जसं मागे एकदा म्हटलं होतं की आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करावी लागते. तर आपण जीवभावावर आहोत, इथून तत्त्वज्ञान समजून घ्यायला सुरुवात करूया. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक साधू पुरुष एका झाडाखाली तपश्चर्येला बसलेले होते. एक असाच जिज्ञासू मनुष्य होता, ज्याला आपण कोण, परमात्मा कोण वगैरे प्रश्न पडलेले होते. तो त्या साधू पुरुषांच्या दर्शनाला आला. नमस्कार केल्यावर साधू महाराजांनी डोळे उघडले. बोल म्हणाले, काय हवंय? मग त्या माणसानं प्रश्न करायला सुरुवात केली की तुम्ही कोण, मी कोण, मी जन्माला कसा काय आलो, ही सृष्टी ज्याच्यामध्ये माझा जन्म झाला तिची उत्पत्ती कशी झाली, हे झाड कसं आलं, वरती हे आकाश आहे ते तरी का आहे, ते कुठून आलं, त्यामध्ये असलेले ग्रह तारे या सगळ्याचा मूळ स्रोत काय आहे. बरेच प्रश्न विचारल्यानंतर साधू महाराज गालामध्ये हसले आणि म्हणाले, हे प्रश्न कोणाला पडलेत? तर तो म्हणाला, मला पडलेत. मग तू कोण आहेस ज्याला प्रश्न पडलेत? त्याच्यानंतर तो निरुत्तर झाला. इथे सगळी मेख आहे. आपण जे जे अनुभवतो, जे जे पाहतो, जे जे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये उमटतात ते सर्व मी या भावातून येतात. म्हणजेच अहमभावातून, देहभावातून येतात. परमात्मतत्व देहभावाला सोडून वेगळेपणाने आहे, ज्याच्या आधारावरती देहभाव आहे. हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणूनच तत्वांच्या खोलात जाण्यापेक्षा
आज आपण जीवभावावर देहभावावर आहोत या वस्तुस्थितीला समजून घेऊन आपण पुढे जाऊया. म्हणूनच पुढची ओळ महत्त्वाची आहे या अभंगातली. पुढच्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेणे झाला जीव. आता आपण जीवभावावर आहोत हे तर खरं ना. नाथ महाराज म्हणतायत, कल्पनेमुळं हा जीव अस्तित्वात आला. म्हणजे असं एक तत्व आहे ज्याला कल्पनेचा स्पर्श झाला आणि म्हणून जीव जन्माला आला किंवा जीवरूपानं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. या तत्वालाच ज्याला कल्पनेचा स्पर्श झाला त्याला नाथ महाराज शिव म्हणतात. म्हणूनच ते पुढे म्हणतात, मायोपाधी शिव बोली जेते. म्हणजे ज्याला मायेच्या उपाधीनं ग्रासलेला आहे तो शिव आहे आणि ज्याला कल्पनेनं ग्रासलेला आहे तो जीव आहे. अर्थ इथे उघड आहे की शिवाला मायेनं ग्रासलं आणि मायेमुळं कल्पना अस्तित्वात आली. कल्पनेनं जीवाला ग्रासलं आणि जीव असं समजायला लागला की मी म्हणजेच देह आहे. तो तसं का समजायला लागला त्याचं कारण स्पष्ट आहे. जसं आपण घर बांधतो बघा, काहीतरी कर्ज काढतो, काहीतरी प्रयत्न करतो, इकडनं तिकडनं पैसे जमवतो आणि आपलं असं घर बांधतो. त्याला जर विचारलं की तुझं घर कुठे आहे, तर जे घर त्यानं आपलं म्हणून बांधलेलं आहे त्या घराकडे बोट दाखवून तो म्हणतो, हे माझं घर आहे. तसंच जीवाचं झालेलं आहे. या कल्पनेच्या उपाधीनं जीव झाला आणि त्यामुळं जीव देहाला आपलं घर मानायला लागला. जीवानं आपल्या संरक्षणासाठी देह बांधला आणि तो बांधत असताना मी म्हणजे हा देहच आहे ही समजूत त्याची पक्की झाली. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण या भावावरती तो आला. वस्तुतः देह मरतो, जीव मरत नाही. जीव खरं पाहता जर उलट्या क्रमानं बघितलं तर कल्पना, कल्पनेच्या मागे माया, मायेच्या मागे शिव आहे आणि शिवाच्या मागे काय आहे ते पुढे येईलच. म्हणून मरतो तो देह मरतो, आत्मा कदापि मरत नाही. पण जीवाने मी म्हणजे देहच आहे असं समजल्यामुळं मी मरतो असा त्याला भ्रम झाला. हेच नाथ महाराज इथं म्हणतात, कल्पना ही अविद्या आहे. अविद्या म्हणजे जे ज्ञान आहे ते न होता भलतंच ज्ञान होणं किंवा विपरीत ज्ञान होणं म्हणजे अविद्या. कल्पना अविद्या तेणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. या शिवाला मायेनं ग्रासलं आणि मग कल्पना उत्पन्न होऊन त्या कल्पनेनं जीवाला ग्रासलं. प्रश्न असा येतो की शिवाला मायेनं ग्रासलंच का मुळी? त्याचं कारण असं आहे, कल्पनेनं जीव असल्यामुळं जीवाच्या सापेक्ष शिव आहे. जीव जर नसेल तर शिवही नाही. असं पहा, मी आहे म्हणून तू आहे ना, आणि तू आहे म्हणून मी आहे. जसं आपल्या पृथ्वीच्या नकाशावरती अक्षांश आणि रेखांशाच्या रेषा असतात. प्रत्यक्षात जमिनीवर त्या रेषा आहेत का हो? नाही. पण एखाद्या ठिकाणची निश्चिती करण्यासाठी या काल्पनिक रेषा आखल्या जातात. तसाच मी हा काल्पनिक आहे आणि मी हा काल्पनिक असल्यामुळं तू देखील काल्पनिकच आहे. म्हणजे मुळात तिथं जीव आणि शिव या दोन्ही गोष्टी नाहीच आहेत. शिवाला मायेचं वेष्टन आहे कारण जीव तिथे आहे, पण स्वतः जीवालाही कल्पनेचं वेष्टन आहे. सद्गुरू या कल्पनेची उपाधी घालवून टाकतात आणि अर्थातच ती गेली की मायेची उपाधीही निघून जाते आणि जीवाला शिवाची भेट होते. हे दोघेही जीव आणि शिव एकमेकांना सापेक्ष आहेत. नाथ महाराज पुढे हाच विषय आणखी विस्तृत करतात. ते म्हणतात, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. आत्मस्वरूपाच्या पाण्यावरती जसा एखादा तरंग उमटावा तसे हे जीव आणि शिव आहेत. जसा समुद्र असतो पहा, त्याच्यामध्ये छोटी लाट असते, मोठी लाट असते, पाण्याचे शिंतोडे, बुडबुडे सगळं काही असतं. पण अंततः ते सगळं पाणीच आहे. तिथे लाट नाहीच आहे, शिंतोडे नाहीच आहेत, बुडबुडे खरं पाहता नाही आहेत. आहे तर फक्त पाणी व्यापून आहे.
तसंच आपल्या आत्मस्वरूपाचं आहे. नाथ महाराज म्हणतात, हे जीव आणि शिव हे केवळ तरंग आहेत, जे आत्मसागरावरती उमटतात. त्या आत्मसागरालाच पुढच्या ओळीत ते सिंधू असं म्हणतात. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. नेणे हरी असा शब्द त्यांनी वापरलाय बरं का. हा जो आत्मसागर आहे किंवा आत्मस्वरूपाचा सागर आहे, तो स्वतःलाच ओळखतो. त्याला वेगळेपणानं कुणी ओळखू शकत नाही. आत्मा हा स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ जो स्वतःच स्वतःला जाणू शकेल असा. जीव आणि शिव या आत्मसागरावरती तरंग आहेत. हे तरंग जेव्हा लोप पावतात, जसं की पाण्यावरचा बुडबुडा फुटून गेला किंवा लाट विरली की खाली पाणीच आहे ना, तसं जीव आणि शिव हे दोन्ही तरंग ज्यावेळी विरतात, ज्यावेळी नष्ट होतात, त्यावेळी उरतो तो केवळ आत्मस्वरूपाचा सागर. आणि हा अर्थातच अभंग आहे. अभंग असणं हे आत्म्याचं वर्णन आहे. कारण ज्याला भंग नाही, ज्याला जन्म नाही, त्यामुळे ज्याला अंतही नाही, असा आत्मा. नाथ महाराज म्हणतायत, हा आत्मा नेणे हरी, म्हणजे हरिरूपानं या आत्म्याची वेगळी ओळख होत नाही. हा आत्मा आत्म्याला म्हणजे स्वतःला जाणतो आणि त्याचं स्वतःला जाणणं म्हणजेच हरिरूप होणं. याला एक सुंदर उदाहरण पुढे नाथ महाराज देतात. ते म्हणतात, शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. अंधारामध्ये दोरी पडलेली असेल तर सर्प आहे असा भास होतो, पण तो सर्प असत नाही, असते ती दोरीच. तसंच समुद्रकिनारी शिंपल्याचे काही तुकडे पडलेले असतात, जे सूर्यकिरणांमुळे चमकून चांदी आहे असं वाटतं, पण ती चांदी असत नाही, ते शिंपलं असतं. म्हणजे खरं पाहता त्या शिंपल्याचं चांदी एवढं मूल्य नाही किंवा ती दोरी म्हणजे साप नाही, पण आपल्याला भास होतो. शुक्तीवर रजताचा भास होतो आणि दोरीवरती सापाचा भास होतो. तसंच आपलं झालेलं आहे. आहोत खरं म्हणजे आपण आत्माच, आत्मस्वरूपच आहोत, पण आपल्याला भास झालेला आहे की आपण म्हणजे देह आहोत. आणि हा भास होणं हीच अविद्या आहे, जी कल्पनेमुळे उद्भवते आणि कल्पना मायेमुळे उद्भवते. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की मायेला पार करणं तसं शक्य नाही, ती भगवंताच्या सावलीसारखी आहे. एखाद्या मनुष्याला जर म्हटलं की तू ये पण तुझी सावली येता कामा नये, तर ते जसं शक्य नाही तसं मायेला टाळता येणं शक्य नाही. मग याला उपाय काय? मायेला पार करण्याचा एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे मायेला ओळखणे. अमुक माया आहे हे लक्षात आलं की जे मायेव्यतिरिक्त राहतं ते ब्रह्मच आहे. नाथ महाराज इथं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल त्यासाठीच सांगतात की हे जे क्षेत्र आहे त्याचा क्षेत्रज्ञ कोण आहे ते ओळख. जसं की जर सृष्टी हे क्षेत्र असेल तर सृष्टी निर्माण करणारा आत्मा क्षेत्रज्ञ आहे आणि देह हे क्षेत्र असेल तर क्षेत्रज्ञ देहाच्या आत स्थित आहे आत्मस्वरूपानं. फक्त काय झालंय, तो जो आत आहे, तो जो क्षेत्रज्ञ आत आहे, तो म्हणजेच मी असं म्हणायच्या ऐवजी मी म्हणजे देह असं आपण म्हणतो, ही अडचण आहे. आणि ही ओळखली पाहिजे. ही ओळखली की यातून विवेक करता येतो की आपण कोण आहोत आणि आपण कोण नाही आहोत. हा विवेक करणं म्हणजेच मायेला बाजूला सारणं. एकदा ही माया ओळखल्यामुळं बाजूला झाली की जीव आणि शिव वेगळे असे राहतच नाहीत. एकाची कल्पना जाते तर दुसऱ्याची माया जाते. कल्पना अविद्या तेणे झाला जीव. कल्पनाच गेल्यानंतर जीवाचं जीव पण राहिलंच नाही. मग जीवाचं जीव पण जर राहिलं नाही तर त्याच्यासमोर शिव देखील नाही. त्याच क्षणी मायेचाही निराश होतो आणि जीव आणि शिव हे दोन्ही तरंग आत्मसागरामध्ये विलीन होतात. मग आत्माच आत्म्याला ओळखतो. हे तत्त्वज्ञान समजून घेण्याची सुरुवात जर शिवापासून केली तर आपण अडचणीत येतो.
कारण मुळात आपण देहभावावरती आहोत, जीवभावावरती आहोत. म्हणूनच म्हटलं की आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करावी लागते. आणि म्हणूनच नाथ महाराज पहिल्यांदा जीवाबद्दल भाष्य करतात, नंतर शिवाबद्दल बोलतात आणि मग नंतर हे सांगतात की हे दोन्हीही वस्तुतः तरंग आहेत, जे आत्मस्वरूपावरती उमटलेले आहेत. मग ते याचा दाखला देतात की आपल्याला भास कसा झालेला आहे की आपण म्हणजे देह आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा विषय जाणून घेणं याचसाठी महत्त्वाचं आहे. या विषयाला घेऊन तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण 13वा अध्याय सांगितलेला आहे. आत भगवंत आहे, त्यामुळे देह आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. देहभावावरती असलेल्या मनुष्याला असं वाटतं की माझ्यामुळे देह चाललेला आहे. समजा एखादी कृती केली तर त्याला असं वाटतं की मी कृती केली. वस्तुतः कृती घडलेली असते देहाच्या मार्फत, पण देहाच्या आत देहाला चालवणारा क्षेत्रज्ञ आहे, म्हणून देह कृती करू शकतो, कर्म करू शकतो. त्याचा विवेक त्याचा हरवलेला असतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा बोध नसेल तर विवेक करता येत नाही, आणि विवेक नसेल तर परमार्थ आचरता येत नाही. असं सगळं एकमेकांवरती अवलंबून आहे. नाथ महाराज म्हणतात, जो ज्ञानी असतो तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला ओळखून असतो. याचा अर्थच असा की तो हे जाणून असतो की देहाच्या मागे एक चैतन्य तत्व आहे, ज्यामुळे देह चालतो. क्षेत्र दिसतंय खरं, पण आत क्षेत्रज्ञ आहे, म्हणून त्याची किंमत आहे. आपण खरं म्हणजे तो क्षेत्रज्ञच आहोत, हे तो जाणून असतो. म्हणूनच शेवटच्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. असा हा संपूर्ण 15वा अभंग आहे. आज निरूपण सेवेला इथे विराम देतो. यथावकाश आपण 16वा अभंग पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.